आणि UPSCच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या पदावर आज त्यांची नियुक्ती झालेली आहे। ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक विशेष उल्लेखनीय आणि अभिनव अशी बाब आहे। अनुराग भाऊ, आपलं फायनल पॉईंटमध्ये स्वागत असेल। अतिशय उत्सुकता सर्व पिंपळाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना जे स्ट्रगल करत आहे नोकरीसाठी म्हणा की UPSC MPSC पास होण्यासाठी, हा तुमचा सर्व थक्क करणारा प्रवास त्यांना जाणून घ्यायचा आहे। मग कशा प्रकारे तुम्ही ह्या पदावर तुमची नियुक्ती झाली, परंतु हा प्रवास काही सोपा नव्हता। हा सर्व प्रवास करता करता UPSC ची जी तुम्ही एक्झाम पास आउट झाली, हा संपूर्ण प्रवास आपल्या सर्व प्रेक्षकांना जाणून घ्यायचा आहे। सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। माझं नाव अनुराग योगेश दायमा, पिंपळगाव बसवंत, पिंपळगाव शहरातील राहणारा मी मुलगा आहे। पिंपळगावाचाच मुलगा आहे आणि पिंपळगावाचा विद्यार्थी पण आहे। थ्रू आउट माझी UPSC ची जर्नी मी तुम्हाला थोडक्यात एलॅबोरेट करेल। त्याच्या आधी मला इवन देश सेवेसाठी समर्पण होत असताना तुझ्या मनातल्या काय भावना आहे अनुराग, असा मला खूप जणांनी प्रश्न विचारला। तर फक्त एकच मी त्यांना सांगू इच्छितो की मेरा कलम भी वाकिफ है मेरे जज्बातों से, इश्क लिखना चाहूं तो इनकलाब लिखा जाता है। मेरा कलम भी वाकिफ है मेरे जज्बातों से, इश्क लिखना चाहूं तो इनकलाब लिखा जाता है। मैं भी चाहता हूँ खूबसूरती देखना, मैं भी चाहता हूँ खूबसूरती देखना, पर हाल दिल कुछ ऐसा है कि हर खूबसूरत चीज में मुझे सिर्फ तिरंगा नजर आता है, मुझे सिर्फ तिरंगा नजर आता है। माझा 1ली ते 4थी पर्यंतचा प्रवास येथेच भीमाशंकर प्राथमिक मराठी शाळेतून झाला। 5वी ते 10वी पर्यंतचं एज्युकेशन मी पिंपळगाव बसवंत पिंपळगाव हायस्कूल येथे कव्हर केलं। 11-12 जी आहे माझी केकेवा कॉलेज सायन्स मधून पिंपळगाव येथेच पूर्ण झाली। आणि त्याच्यानंतर खरं तर विविध स्पर्धा परीक्षांबाबत युट्यूबवर व्हिडिओज बघणं आणि त्या फेजमध्ये 11-12च्या फेजमध्ये असताना IPS विश्वास नागरे पाटील आणि IAS ऑफिसर अन्सार शेख या सगळ्यांचे व्हिडिओज व्हायरल होत होते आणि ते मला कुठेतरी भारावलं त्या गोष्टी की मला ह्या प्रकारची जीवनशैली माझ्या जीवनात पाहिजे। तर मग मी ते सगळे व्हिडिओज बघण्यासाठी सुरुवात केली। UPSC ची परीक्षा कशी असते याबद्दल बघायला सुरुवात केली आणि 12वी नंतर एक मोठा रिस्क पॉइंट आहे जो मी सगळ्यांना घ्यायला लावणार नाहीये, बट जो मी माझ्या आयुष्यात घेतला तो म्हणजे 12 सायन्स नंतर मी आर्ट्सकडे ऍडमिशन घेतलं। BA इंग्लिश मी KTHM कॉलेजमधून पूर्ण केलं आणि MA इंग्लिश सुद्धा मी KTHM कॉलेजमधून पूर्ण केलंय। तर BA इंग्लिश स्पेसिफिकली कारण की आपल्या पिंपळगावाकडे किंवा गावाकडच्या मुलांना जनरली इंग्लिशमध्ये इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स असतो की ते इंग्लिशमध्ये चांगलं कम्युनिकेशन करू शकत नाही, पण मी थोडंसं धैर्य दाखवून थोडासा कॉन्फिडन्स दाखवून स्पेसिफिकली BA इंग्लिशला ऍडमिशन घेतला, जेणेकरून माझं इंग्लिश डेव्हलप होईल आणि माझी पर्सनॅलिटी डेव्हलप होईल। ग्रॅज्युएशन करत असताना मी NCC सुद्धा केलं। तर तब्बल 2 वर्षानंतर 3ऱ्या वर्षी माझं NCC मध्ये दिल्ली येथे राजपथसाठी सिलेक्शन झालं, राजपथ परेड करण्यासाठी। इवन आय वॉज सिलेक्टेड ॲज ऑल महाराष्ट्र बेस्ट कॅडेट। वेगवेगळे इव्हेंट असतात दिल्लीमध्ये जेव्हा आपला कॅम्प होतो त्या ठिकाणी, तर माझं ऑल महाराष्ट्र बेस्ट कॅडेट म्हणून इथे सिलेक्शन झालं आणि दिल्लीमध्ये ऑल इंडिया बेस्ट कॅडेटच्या कॉम्पिटिशनमध्ये मला सहभाग करण्याचा चान्स भेटला। तिथे प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्रजी मोदी यांच्यासमोर परेड करणं असो किंवा त्यानंतर भारतीय सेना प्रमुख, नौदल प्रमुख, वायुसेना प्रमुख या सगळ्यांसोबतची असलेली मुलाखत आणि सगळे VIP पर्सनॅलिटींना भेटण्याची सुवर्ण संधी, या सगळ्यांमुळे माझा पर्स्पेक्टिव्ह सगळा भारतीय सेनेकडे किंवा इंडियन आर्म फोर्सेसकडे वळला गेला। मग तिकडून इकडे आल्यानंतर मी UPSC CDS युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन याचा सिलेबस काढला, जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या आणि याच्यात एक परीक्षा पास केल्यानंतर SSB इंटरव्ह्यू असतो, दॅट इज सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड। या इंटरव्ह्यू बद्दल सुद्धा मी माहिती काढायला हळूहळू सुरुवात केली। खरं तर प्रिपरेशनच्या फेजमध्ये खूप साऱ्या अडचणी येत होत्या, त्या म्हणजे एकतर मी व्हिलेज एरियाला बिलॉंग करतो आणि आमचं फर्स्ट इयर कॉलेजमध्ये झाल्यानंतर सेकंड इयर डिरेक्टली कोविड लागलं। फायनान्शियल कंडिशन मॅच करण्यासाठी मी घरी असून आमच्याच पिंपळगावमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ही शाखा आहे, तिथे मी ऑफिस बॉयचं काम केलं। तिथे मला डेली वेजेसवरती 300 रुपये भेटायचे आणि तो माझा प्रवास खूप खडतर होता जेव्हा मी सेकंड इयरला होतो। तर मी फायनान्शियल ज्या पण गोष्टी आहेत त्या मॅनेज करून मी माझं प्रिपरेशन करत होतो। 3rd इयर आणि माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या फेजमध्ये मी ॲमेझॉनमध्ये वर्क फ्रॉम होम कस्टमर सर्व्हिस असोसिएट या फील्डमध्ये पण जॉब केला। ही माझी शिफ्ट खरं तर 9 to 6 होती, रात्री 9 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत मी शिफ्ट करायचो। नॉर्थ अमेरिकेच्या कस्टमर सोबत मी चॅट करायचो ॲज अ कस्टमर सर्व्हिस असोसिएट। सकाळी मी माझी झोप पूर्ण करून दुपारपासून ते परत संध्याकाळपर्यंत मी अभ्यास करायचो। तर असा हा माझा या फील्ड मधला प्रवास राहिलेला आहे।
त्यानंतर मला UPSCच्या जर्नीबद्दल आतापर्यंतची माझी अचिव्हमेंट सांगायची झाली तर UPSC CDS या परीक्षेत मी 5व्या अटेम्प्टमध्ये माझं यश मिळवलं. CDS 1 2024 अशा माझा जो एक्झामचा फेज होता, तो प्रिपरेशनचा फेज होता, तो CDS 1 2024 मध्ये मी माझी UPSC एक्झाम क्लिअर केली. 21 एप्रिल 2024 ला माझी परीक्षा झाली. 9 मे 2024 ला या परीक्षेचा रिझल्ट आला आणि तब्बल 6 महिन्याच्या गॅपवरती माझा SSB इंटरव्ह्यू, दॅट इज सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू, माझा SSB अलाहाबाद येथे होण्यात आला. 5 दिवसांची प्रोसिजर असते. त्यात 9 ऑक्टोबरला मी स्क्रीनिंग झालो, 13 ऑक्टोबरला माझा रिझल्ट लागला आणि मी रिकमेंड झालो. तब्बल आम्ही 50 मुलं होतो, तर त्यातले आम्ही 8 मुलं तिथे सिलेक्ट झालो. त्याच्यानंतर एक 8 दिवसांचं खडतर मेडिकल झालं. मेडिकलमध्ये आर्मीमध्ये खरं तर खूप स्ट्रिक्ट मेडिकल प्रोसेस होते, तर ती मी 8 दिवसाची मेडिकल प्रोसेस पास केली आणि त्याच्यामध्ये मी सगळे राऊंड्स क्लिअर झालो. आणि जानेवारीच्या पहिल्या हप्त्यात 7 जानेवारीला आमची फायनल मेरिट लिस्ट आली. त्यात जवळपास 3 ते 3.5 लाख लोक पूर्ण देशभरातून या परीक्षेसाठी अप्लाय करतात. 3.5 लाख विद्यार्थी अप्लाय करतात. त्यातून 7 ते 8 हजार मुलं ही लेखी परीक्षा पास करतात आणि SSB इंटरव्ह्यू साठी बसतात. आणि 7,000मधून पूर्ण भारतामध्ये आमच्या 470 मुलांचं सिलेक्शन झालंय आणि त्यात माझी ऑल इंडिया रँक 319 आलेली आहे. आणि पुढची माझी ट्रेनिंग 1 एप्रिल पासून ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे सुरू होते. 1 एप्रिल 2025 ते 1 एप्रिल 2026 हा 11 ते 12 महिन्यांचा कालावधी, 49 वीक्सची खरं तर ट्रेनिंग असते ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीला. ही मी पूर्ण करणार आहे आणि आय विल बी लेफ्टनंट इन द इंडियन आर्मी सून. अगदी अपयशाकून यशाकडे जाताना खडतर प्रवास हा करावा लागला आणि इतिहासही देखील याची नोंद घेत असतो की जिथं परिस्थिती अनुकूल नसेल त्या व्यक्तिमत्वाला प्रचंड संकटांना सामोरं जावं लागतं. यापैकी आपण एक मूर्तिमंत उदाहरण आहात. आणि मला एक अनुरागजी तुम्हाला हा प्रश्न असा करायचा आहे की हे यश सोपं नव्हतं. मग यावेळेस आपल्याला कुठल्याही एखाद्या गोष्टीत यश संपादन करताना कौटुंबिक सपोर्ट हा महत्त्वाचा असतो, त्यात आर्थिक निकष हा देखील महत्त्वाचा असतो. हा सगळा समतोल तुमचं कुटुंबाने तुम्ही कसा साधत होते? वो कहते हैं ना, जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, जब ठान लिया तो ठान लिया. असंच काही माझ्यासोबत झालं. प्रिपरेशनच्या प्रवासमध्ये खूप साऱ्या अडचणींचा सामना मला करावा लागला. त्यात सर्वात मोठी अडचण होती ही फायनान्शियल बॅकग्राऊंड. पण घरच्यांना मी याचं सगळं क्रेडिट देऊ इच्छितो, या सक्सेसचं सगळं क्रेडिट देऊ इच्छितो की किती पण हालाकीची परिस्थिती जरी असली तरी मुलाला अधिकारी होण्याचं स्वप्न गाठायचंय. यामध्ये त्याला लागणारा जेवढं पण स्टडी मटेरियल आहे, जेवढा पण सपोर्ट आहे, तो त्यांनी मला प्रोव्हाइड केला. सगळ्यात इम्पॉर्टंट असतो मेंटल सपोर्ट. फायनान्शियल गोष्टी आपण कुठूनही कशा पण मॅनेज करू शकतो. इव्हन आपण जॉब करून सुद्धा आपलं प्रिपरेशन करू शकतो. हे तर सोपंच, पण स्पर्धा परीक्षेसाठी खरं तर प्रिपरेशन करत असताना मेंटल सपोर्टची खूप जास्त गरज असते. बिकॉज यू आर अँसरेबल टू युअर फॅमिली, यू आर अँसरेबल टू युअर सराउंडिंग अँड यू आर अँसरेबल टू युअर रिलेटिव्ह ॲज वेल. आणि या सगळ्यांना सांगायचंय की मला बॅक टू बॅक फेल्युअर्स भेटतायत, पण मी माझं प्रिपरेशन काही थांबवत नाहीये. तर फॅमिलीने मला खरं तर मेंटल सपोर्ट केला. माझे आजोबा जेव्हा होते ते रिक्षा चालक होते, तर तिथून आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. पप्पा छोटे असताना खरं तर तेव्हा जास्त हालाकीची परिस्थिती होती, पण पप्पांनी अथक प्रयत्न घेऊन पेट्रोल पंपावरती, दिलीप काका बनकर यांच्या पेट्रोल पंपावरती ते आधी काम करायचे. पतसंस्थेत त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या नोकरी चेंज करून आता ते गोशाळेमध्ये कर्मचारी आहेत. तर त्यांची आतापर्यंतची जर्नी ही खरंच प्रेरणादायी म्हणण्यासारखी येईल. तर त्यांनी जे केलेले कष्ट आहे, आज ते माझ्या स्वरूपात यश म्हणून त्यांना मी प्रदान करतोय, ही माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. मम्मीनी पण माझी आई, त्यांनी पण माझ्या वडिलांना खूप जास्त सपोर्ट केला. दोघांच्या सपोर्टमुळं आज आजी बाबांच्या आशीर्वादामुळं मी आज इथपर्यंत आहे. घरची परिस्थिती भलेही हालाकीची असली तरी जिद्द आणि चिकाटी ही सोडायची नाही, हे माझं आधीपासूनच एक प्रण होतं आणि मी ठरवलेलं होतं. आम्ही तुमच्याकडे येण्याच्या अगोदर हा प्रवास जाणून घेतला की तुमच्या आजोबांचं स्ट्रगल होतं, वडिलांनी अनेक कामं केली. मला एक अगदी मनापासून असा प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येकाची शक्ती आपली आई असते आणि या सर्व अभ्यास करताना आईची प्रेरणा कशी होती तुमच्या मागे? खरं तर चांगला प्रश्न आहे खूप.
मी माझ्या प्रिपरेशनच्या टायमिंगमध्ये मोस्टली घरीच असायचो, कारण की दिल्ली येथे कोचिंगला जाणं, पुणे या अशा ठिकाणी कोचिंगला जाणं किंवा मुंबईला कोचिंगला जाणं हे माझ्यासाठी तरी काही फिजिबल नव्हतं. गावातला मुलगा आहे, आमचं एक छोटंसं ग्रोसरी शॉप पण आहे, किराणा दुकान. तर मी तिथे बसून काही प्रिपरेशन करायचो आणि काही प्रिपरेशन माझी घरी असायची. तर मी जनरली घरी एकटा असायचो आणि मला साथ देणारी ती म्हणजे माझी आई होती घरी. मग माझे छोटे मोठे सिक्रेट्स असणं, जे माझे फेल्युअर्स असणं, ते सगळ्यात जास्त मी आईला शेअर केलेले. कारण की जेवढ्या पण बेसिक लेवलच्या गोष्टी असतात किंवा जे तुमचे फेल्युअर्स असतात ते मोकळेपणाने तुम्ही तुमच्या आईसमोर शेअर करू शकता. मला तब्बल 12 ते 13 गव्हर्नमेंट एक्झाम आतापर्यंत मी दिलेला आहे. या सगळ्यांमध्ये मला अपयश भेटलेलं आहे. हा माझा 5th अटेम्प्ट होता. दिस वॉज माय 5th अटेम्प्ट अँड इन माय अर्लियर 4 अटेम्प्ट आय गॉट रिजेक्टेड कॉन्झिक्युटिव्हली 4 टाइम्स. 4 वेळा मला रिजेक्शन भेटलं. तर प्रयागराज, भोपाल, त्याच्यानंतर जलंधर, पंजाब आणि बँगलोर येथून रिजेक्शन होऊन परत जेव्हा घरी येतो आपण, तेव्हा आपली मेंटॅलिटी खूप चेंज झालेली असते. आय हॅड दॅट सेल्फ डाऊट इन माय माइंड की मी क्लिअर करू शकेल की नाही. तर एकदा दोनदा तर मी आईला हे सांगितलेलं पण आहे की आई, ती गोष्ट माझ्यात नेमकी आहे की नाही, मी एवढं सगळं प्रयत्न करतोय. पण मम्मी बोलली की मी तुला लहानपणापासून बघते, तू वक्तृत्व स्पर्धांमध्ये चांगला राहिलेला आहे, तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलाय, पिंपळगाव हायस्कूल मधील आदर्श विद्यार्थी म्हणून सुद्धा तुला पुरस्कार भेटलेला आहे, तू दिल्ली येथे पंतप्रधानांची भेट घेतली, वेगवेगळ्या सेनाप्रमुखांची भेट घेतली आणि तू तुझ्या लाईफची जर्नी स्वतः कव्हर केली आहे. तर तू थोडा विश्वास तुझ्यावरती अजून ठेव आणि अजून मेहनत मार. या अटेम्प्ट मध्ये नाही तर पुढच्या अटेम्प्ट मध्ये, पुढच्या अटेम्प्ट मध्ये नाही तर पुढच्या अटेम्प्ट मध्ये, पण मला नक्की विश्वास आहे का तू एक ना एक दिवस ही परीक्षा पास करणार आणि सगळ्या पिंपळगाव मध्ये तुझं नाव होणार आहे. तर तेच आईचे शब्द आज पण माझ्या कानात वाजत असता आणि मी त्या दिशेने माझी मेहनत सुरू केली आणि आज यश तुमच्या समोर आहे. अगदी बरोबर. मन में विश्वास तो अमोघे कामयाब, हे गीत आपण कायमच ऐकत असतो. आणि एकंदरीत अनुरागजी, आपल्या बॉडी लँग्वेजवरून ते लक्षात येतं की आईचा पाठिंबा हा अतिशय सक्रिय स्वरूपात तुमच्या मागे होता. परंतु जशी एक आपल्या मराठी याच्यामध्ये मन आहे की शरीर तंदुरुस्त असलं तर तुम्ही जगावर राज करू शकतात, तर भारतीय सैन्य दल ही फार मोठं हक्काचं स्थान आहे का जिथं आपण देशाची सेवा करू शकतो. आणि यासाठी जरी तुम्ही मेंटली तयार आहात, तुमची बुद्धिमत्ता फार चांगल्या पातळीवरची, पण शारीरिक सुद्धा तंदुरुस्ती महत्वाची. मग तुम्ही अभ्यास आणि व्यायाम याचा समतोल कसा साधत होते? हा पण एक चांगला प्रश्न आहे. अभ्यास आणि व्यायाम याचा समतोल साधणं ही खूप महत्वाची गरज आहे खरं तर. कारण की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना फेल्युअर्स खूप सारे भेटतात तुम्हाला. सक्सेस 1 पॉईंट पर्यंत असते, पण त्याच्या आधी तुम्हाला खूप साऱ्या फेल्युअर्सचा सामना करावा लागतो. आणि त्या फेल्युअर्सचा सामना करत असताना खरं तर डिप्रेशन येणं, त्याच्यानंतर स्ट्रेस येणं, ॲटमॉस्फिअरचा प्रेशर असणं, एक्झामचा प्रेशर असणं, या सगळ्या गोष्टी होत असतात. त्याला बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला फिजिकल एक्झरसाइज करणं खूप गरजेचं आहे. फिजिकल एक्झरसाइज इन द सेन्स की असं नाही की तुम्ही एक खट्टी 5 ते 10 किलोमीटर रोज धावताय, खूप खडतर हे करताय. बेसिक फिजिकल एक्झरसाइज, थोडीफार रनिंग, थोडीफार पुशअप्स, पुलअप्स, चिनअप्स आणि नॉर्मल जिमिंग तुम्ही डेली बेसिसवरती करू शकता. एनसीसी कॅडेट असल्यामुळे मला 3 वर्ष कंटिन्युअस फिजिकल एक्झरसाइज करण्याचा कॉलेजमध्येच माझा तो नियम बसलेला होता. एक डिसिप्लिन लाईफ माझी तेव्हापासूनच झालेली होती. तर मी माझं एक रुटीन डिसाईड केलेलं होतं. खरं तर मॉर्निंगमध्ये फिजिकल एक्झरसाइज केलेलं हे खूप उत्तम असतं. तर मी 6:30-7च्या पिरियडमध्ये रनिंग, जवळपास 2 ते 3 किलोमीटर कंटिन्युअस रनिंग, त्याच्यानंतर बेसिक पुशअप, पुलअप्स, त्याच्यानंतर सिटअप्स, या सगळ्या गोष्टी करायचो. त्याच्यानंतर स्ट्रेचिंग आणि कार्डिओ एक्झरसाइजेस या मी डेली बेसिसवरती करत होतो. आणि त्याच्यानंतर इव्हिनिंग पिरियडमध्ये मी माझा जिमचा टाइम ठेवायचो की दिवसभर तुम्ही काम करताय, दिवसभर तुम्ही तुमचं प्रिपरेशन करताय आणि इव्हिनिंगच्या टाइममध्ये तुम्ही जिमिंगला जाताय. तर मी असा माझा फिजिकल आणि प्लस अकॅडमिक्सचा बॅलन्स तो कायम ठेवला. यात अनुरागजी, मला असं देखील तुम्हाला विचारायचं आहे, व्यायाम असेल, अभ्यासाचा तुम्ही सर्व तासिका ठरलेली होती, पण महत्त्वाचा विषय असतो की काही तरुण असतात, त्यांना खाण्याचं नियोजन करता येत नाही. मग काय होतं की अभ्यास करायचा, सातत्याने 4-4, 5-5, 8-8 तास बसायचे, मग खाण्यानंतर ती सुस्ती येणं, हा जो प्रकार आहे, म्हणजे सगळ्या MPC UPC हाय लेवलचे एकदम जेव्हा पास व्हायचे आहे त्यावेळेस तुमचं आपण जो म्हणतो व्यायाम, अभ्यास आणि आहार, तर आहाराचा समतोल याचा तुम्ही कसा साधायची मग नेमका? सगळ्यात इम्पॉर्टंट असतं आपलं डेली रुटीन. डेली रुटीनमध्ये आपली फिजिकल एक्झरसाइज येते, त्याच्यानंतर आपला प्रिपरेशनचा जो स्टडी पिरियड असतो तो टायमिंग येतो, आणि त्याच्यानंतर असतो की आपण 2 ते 3 टाइमचं जे मील घेतोय ते
डेफिनेटली जे MPSC UPSC किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात त्या मुलांना 10 ते 12 तास हा ॲव्हरेज टायमिंग स्टडी करावाच लागतो आणि यात झोप येणं साहजिकच आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे या प्रिपरेशनच्या फेजमध्ये खूप जास्त झोप येते. तर एक बॅलन्स डाएट घेणं खूप गरजेचं आहे. आपण सकाळी वर्कआउट केल्यानंतर आपले 3 टाइमचं जे मील असतं, जे सकाळचा ब्रेकफास्ट असतो आपला, दुपारचं जे लंच असतं आणि डिनर असतं, हे थोडं हलकं ठेवलं पाहिजे. आपण जर हेवी फूड कंझ्युम केलं आणि ऑइली फूड जास्त कंझ्युम केलं तर आपल्याला झोप येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. वेअरॅज आपण सात्विक फूड, हिरव्या पालेभाज्या या जर आपल्या डेली जीवनात ऍड केल्या आणि ते आपल्या लंच आणि डिनर मध्ये ठेवून सॅलड हा आपला मॉर्निंग ब्रेकफास्टला ऍड केला तर हे तुम्हाला हेल्दी ठेवण्याचं पण काम करतं आणि त्याच सोबत तुम्हाला मेंटली ऍक्टिव्ह ठेवतं. तुम्हाला ऊर्जा भेटते, तुम्हाला कॅल्शियम भेटतो आणि तुम्ही तुमच्या स्टडीमध्ये अजून जास्त पद्धतीने चांगलं काम करू शकता किंवा तुमचा अभ्यासाची ग्रोथ पण चांगली होऊ शकते. अनुरागजी, आपण अगदी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहे. सरकारी नोकरी असेल, वेगवेगळे एक्झाम असतील, MPSC असेल, UPSC असेल, यामध्ये अनेक विद्यार्थी हे सातत्याने प्रयत्न करत असतात, त्यांना अपयश येत असतं. मग ते अपयशानंतर त्यांच्या डोक्यात वेगवेगळे विचार येत असतात. यावर आपण आपली प्रतिक्रिया काय असेल आणि काय आपण त्या सर्व युवकांना संदेश देण्याचा आपला प्रयत्न असेल? हे मी माझ्या इंटरव्ह्यूच्या एक्सपिरियन्सद्वारे सांगू शकतो. हा माझा 5वा अटेम्प्ट होता SSB ला जाण्याचा. याच्या अगोदर मी 4 अटेम्प्टमध्ये कॉन्झिक्युटिव्हली फेल झालोय आणि हा माझा 5वा अटेम्प्ट होता. 5व्या अटेम्प्टमध्ये 5 दिवसाच्या प्रोसेसमध्ये लास्ट डेला कॉन्फरन्स होते. कॉन्फरन्स तुमची प्रेसिडेंट घेतो, तो ब्रिगेडियर किंवा मेजर जनरल रँक ऑफिसर असू शकतो. तर त्यांनी माझी कॉन्फरन्समध्ये एक NCC कॅडेट म्हणून मला 4 वेळा फेल्युअर भेटलं, NCC स्पेशल एंट्रीला सुद्धा, आणि ही माझी CDS एंट्री होती. तर मला त्यांनी विचारलं की अनुराग, being a NCC cadet getting screened out consecutively 4 times, tell me how it feels. मनातून तर एक अशी गोष्ट आली होती की सर इट फील्स टेरिबल, बट मग त्यांना सांगताना तर असं सांगू शकत नाही. तर मग मी त्यांना सांगितलं की सर, इन माय अर्लियर अटेम्प्ट्स आय यूज टू थिंक अबाउट द रिझल्ट, दॅट व्हॉट विल बी द फ्युचर आउटकम. मी क्लिअर करू शकेल की नाही. आय हॅड दॅट सेल्फ डाऊट इन माय माइंड वेदर आय विल बी एबल टू क्लिअर इट ऑर नॉट. सगळ्यांना महेंद्रसिंग धोनी हे माहिती असतील, ते नेहमी सांगतं की तुम्ही रिझल्ट वरती फोकस न करता प्रोसेसवरती फोकस करा, रिझल्ट ऑटोमॅटिक येईल. गीतेमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तर या सगळ्या गोष्टी मला तिथे आठवत होत्या. तर मी त्यांना सांगितलं की सर, इन माय अर्लियर अटेम्प्ट आय यूज टू थिंक अबाउट द रिझल्ट, की काय रिझल्ट होईल. तर त्याच्यामध्ये मी अंडर कॉन्फिडंट परफॉर्म केला. बट इन माय दिस अटेम्प्ट आय वॉज व्हेरी कूल, काम अँड कंपोज. त्यांनी परत रिपीट केलं की अनुराग, टेल मी व्हॉट मेड यू कूल, काम अँड कंपोज. मग मी त्यांना सांगितलं की सर, इन दिस अटेम्प्ट आय वॉज जस्ट फोकसिंग ऑन वन टास्क ॲट अ टाइम विदाउट एनी डेस्पिरेशन. आय वॉज नॉट थिंकिंग अबाउट द रिझल्ट, सो दॅट मेड मी काम. तर त्यांना हे उत्तर खूप पटलं. त्याच्यानंतर इव्हन इंटरव्ह्यूच्या फेजमध्ये असताना मला तब्बल 2 तास बाहेर वेटिंग झाली होती माझी. आणि वेटिंग रूम मध्ये मी जेव्हा बसलेलो होतो तेव्हा मी सगळे आर्मीतल्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचे किंवा जे न्यूली पास आउट जेंटलमन कॅडेट्स आहेत त्यांचे व्हिडिओज बघत होतो किंवा त्या सिस्टीम मध्ये त्यांचे व्हिडिओज बघत होतो. त्याच्यानंतर पोस्टर्स, वेगवेगळे वॉलवरती लावलेले पोस्टर्स बघत होतो. त्याच्यानंतर आर्मीच्या मॅगझिन्स ठेवलेल्या होत्या, मी त्या वाचत होतो. 2 तासानंतर मी जेव्हा इंटरव्ह्यू रूम मध्ये गेलो तिथे मला पहिलाच प्रश्न विचारण्यात आला, अनुराग, सॉरी टू कीप यू अवेटेड फॉर सच अ लॉंग टाइम, यू हॅव बीन वेटिंग इन द वेटिंग एरिया फॉर 2 hours, टेल मी व्हॉट यू आर थिंकिंग इन द वेटिंग एरिया. त्यांनी मला विचारलं की तू तिथे विचार काय करत होता. तर मी त्यांना खूप कॉन्फिडेंटली हे उत्तर दिलं की सर, आय वॉज व्हिज्युअलायझिंग माय सेल्फ डुईंग स्वॉर्ड ऑफ ऑनर इन OTA चेन्नई. मग ते हसले आणि म्हणाले की वाय. तर मी त्यांना सांगितलं, व्हेन आय वॉज इन KTHM कॉलेज आय वॉज सिनियर कॅडेट कॅप्टन ओव्हर देअर and I was the troop commander of my team and I led my team in the KTHM college. So I also want to do in OTA Chennai, being a gentleman cadet and being a lieutenant in the Indian Army. तर त्यांना हे उत्तर खूप पटलं. आणि मला सांगण्याचं हे तात्पर्य असं की तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड आणि तुमची नेव्हर गिव्हिंग अप ॲटिट्यूड हे तुमच्यामध्ये किती जास्त प्रमाणात असलं पाहिजे. जे सरांनी जसं सांगितलं की स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना मुलांना खूप सारे फेल्युअर्स भेटतात. ते कधी कधी इतके डिप्रेशन मध्ये जातात की सुसाईडचा पण ते विचार करता. आणि हे माझ्या समोर सुद्धा खूप उदाहरणं आलेले आहे की प्रिपरेशनच्या फेजमध्ये त्यांना खूप टाइम होऊन जातो, 6 वर्ष 7 वर्ष कधी कधी 10 वर्ष सुद्धा होऊन जातात, पण तरी त्यांची एक्झाम निघत नाहीये, त्यामुळे डिप्रेशन. तर ह्याला ओव्हरकम करण्यासाठी आजपर्यंत या गोष्टीबद्दल तुम्हाला कोणी सांगितलेलं नसेल, बट मी सांगेल की नक्कीच जे तुम्ही प्रिपरेशन करताय ते तर ठीक आहे, पण याला अध्यात्माची जोड असणं खूप गरजेचं आहे.
एक आध्यात्मिक व्यक्ती, एक स्पिरिच्युअल व्यक्ती नक्कीच त्याच्या लाईफमध्ये एक बॅलन्स पर्सनॅलिटी असतो. मी आधीपासूनच अभ्यासात भलेही कमी असेल, पण माझ्यामध्ये आधीपासूनच मम्मी जी घरात पूजा अर्चना करायची त्याच्याबद्दल, किंवा वेगवेगळ्या देवस्थानात घेऊन जायची, किंवा शिवरायांची गाथा, त्याच्यानंतर वेगवेगळ्या साधू संतांची गाथा, रामचरित्र मानस, त्याच्यानंतर भगवद्गीता, याचा अभ्यास मला मम्मीने लहानपणापासून करायला लावला. तर या सगळ्या गोष्टी बघता बघता मी वाढलेलो आहे. आणि रिसेंटली जर तुम्हाला मार्गदर्शनाची नितांत गरज असेल आणि तुम्हाला सगळे डाऊट्स क्लिअर करून घ्यायचे असेल आणि डिप्रेशन किंवा एन्झायटी या सगळ्या गोष्टींमधून बाहेर उभरून यायचं असेल, तर वृंदावनमध्ये एक खूप मोठे संत श्री प्रेमानंदजी महाराज हे आता पूर्ण इंडियामध्ये व्हायरल होत आहे. यांना तुम्ही नक्की बघायला सुरुवात करा. आध्यात्मिकतेच्या चरम सीमेवरती पोहोचलेले असे ते व्यक्तिमत्व आहे. मी स्वतः त्यांना फॉलो करतो आणि त्यांना ऐकल्यापासून माझ्या जीवनात एक खूप मोठा परिवर्तन आलाय. फक्त सक्सेस मिळवणं हीच एक लाईफमध्ये गोष्टी नसतं, तर त्याच्या पुढे पण जाणं आणि आध्यात्मिकतेला जपणं हे आजच्या काळाची गरज आहे. आणि जर हीच आध्यात्मिकता, हीच स्पिरिच्युअलिटी जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आणली, थोडंफार नामजप करायला सुरुवात केली, रामचरित्र मानसचा स्वाध्याय वाचायला सुरुवात केली, भगवद्गीता वाचायला सुरुवात केली, तर हे तुम्हाला एक इंटेलेक्च्युअल पर्सन नक्कीच लाईफमध्ये बनवेल. आणि ज्या वेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्पिरिच्युअलिटी आणता, त्यावेळेस तुम्ही नक्कीच एक वाईज पर्सन होता. तुमची मॅच्युरिटी वाढते, तुम्हाला फेल्युअर सहन करण्याची शक्ती भेटते आणि तुम्ही फळाची चिंता न करता तुम्ही रिझल्ट वरती फोकस करता. आणि नक्कीच आज नाही तर उद्या सक्सेस भेटणारच आहे. बट तुमच्यामध्ये ती जिद्द असली पाहिजे की त्या सक्सेस पर्यंत पोहोचेपर्यंत मी नक्कीच माझे एफर्ट्स डेली बेसिस वरती कायम ठेवणार आणि हार नाही मानणार. डेलीचे तुमचे टार्गेट्स ठरवा, त्याच्यानंतर वीकली टार्गेट्स ठरवा, मंथली टार्गेट ठरवा आणि 1 टास्क ॲट अ टाइम हा मंत्र वापरा, जेणेकरून तुमचा बेसिक्स कव्हर होईल, तुमचा फोकस तुमच्या दिवसावरती असेल आणि रिझल्ट नक्की तुम्हाला भेटेल. तर जेवढे पण स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी तयार करताय किंवा इररिस्पेक्टिव्ह ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, सगळ्याच फील्ड मधले मुलांसाठी हे गोष्ट खूप गरजेची आहे की तुम्ही आध्यात्मिकता तुमच्या जीवनात आणा, तुमचं डेली रुटीन सुधारा, तुमचं कम्युनिकेशन सुधारा. तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चमकाल आणि एक मोठ्या पदावरती जाऊन अधिकारी व्हाल. शेवटच्या टप्प्यात अनुरागजी, आपण संपूर्ण यशाच्या जीवनाचा सार सांगितला. भारताची भूमी, साधू संतांची भूमी याच्यासाठीच म्हणतात. तिथं सर्व प्रकारच्या विधी अविधी, त्याचप्रमाणे सर्व ग्रंथ पुराण यांचा अभ्यासातून माणसाला यश कसं प्राप्त होतं, ज्या प्रकारे तुम्ही परमानंद महाराजांना सांगितलं. आणि सर्वात महत्त्वाचं, यशाचा प्रवास अपयशाचा प्रवास हा तुम्ही पचावला. जिद्द, चिकाटी, अनुशासन हे सर्वांचं समीकरण हे तुमच्या सर्व कार्यातून मला दिसून आलं. आणि तुमचं नाव देखील अनुराग आहे. अनुराग म्हणजे प्रेम, मोठ्या प्रमाणात प्रेम. तुमचं प्रेम हे तुमच्या ध्येयाकडे होतं हे आमच्या लक्षात आलं. एक सर्वसामान्य घरातील तुमची परिस्थिती